एकदम रफ अँड टफ रस्ता आहे. लय बेकार झंडी आहे. लागला ऑक्सिजनची जरा कमी आहे इकडं. जे बोलतात ते बरोबर बोलतात की कमी होते. महादेवाचं मंदिर आपलं. नशीब एवढा भारी आम्हाला एक से भले दोन ओम दिसलेत आम्हाला. गिफ्ट भेटलंय की 750चा घेतलाय. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर काही 4था दिवस आणि 4थ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय आदि कैलाश आणि ओम पर्वतची जो मेन आहे तिकडे ते दर्शन घ्यायला यांचा. व्ह्यू बघू शकता. सकाळी आम्ही किती 3ला वाजता उठून आंघोळ वगैरे आता सगळा तयार वगैरे झालो आम्ही. आता आपण आतमध्ये बघू. नाश्त्याला एक नाश्ता करतोय. ते जमत नाही ग्लोव्स. इकडे आतमध्ये बरेच जेवायला खायला बसले. नाश्ता कसा आहे नाश्ता? चांगला आहे ना? हा मामा सपोर्ट आहे. पप्पा एक बस. चहा कसं आहे? चांगला आहे. तुझे खाल्लं का? केला सगळं तयार वगैरे. काय बोलत होते? आता आपण आदि पर्वतला निघालेलो आहोत. हां नाश्ता चालू आहे. चहा सर्विस मिळाली आहे. आता निघतो आम्ही. तुला चांगला वाटला नाश्ता? पोट भरून खा. नाश्ता पाणी करून आता चाललो आम्ही. आधी करून पाच आहे नाश्ता चहा चांगला आहे ना? मामा बम बम बोले. बम बम बोले. हो ना? काय वगैरे कांदा पोहेच्या मस्त आहे. आता मी पण बसलो नाश्ता करायला. भूक लागली मला पण. मामा हा आता ब्रेकफास्ट चालू आहे. हां आता जे आंघोळ वगैरे झाले ब्रेकफास्ट करून ओम पर्वतला नाही तर आधी केला. आता प्लॅनिंग करणार आहे पुढे जायचं. चालेल. बंबम बोले. चला ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. महादेव आदि कैलाश. चला पण आता आम्ही निघालो आदि कैलाश जाण्यासाठी. थोडा टाईम झाला आहे निघायला. ड्रायव्हर थांबलेला आहे पुन्हा. चला निघायचं ना तर. आदि कैलाश. चला मित्रांनो आम्ही पोचलो आता आदि कैलाशला. हा समोर आदि कैलाश आहे. त्या फोटो वगैरे चालले. कसं वाटलं आदि कैलाश बघून? एकदम रफ अँड टफ रस्ता आहे. आता आदि कैलाशला पोहोचलो आम्ही. पार्वती सरोवरला जायचा विचार चाललाय आमचा. बघा ऑक्सिजन कमी आहे भरपूर तिकडे. बाकी कसं वाटलं दर्शन घेऊन? मस्त वाटलं. आदि कैलास आहे आमचा कैलास पर्वत. धुका होता आता.
हर हर महादेव हर हर महादेव हर हर चला मामा. ओ शंभो हर हर महादेव. ओम शंभो. ओम नमः शिवाय. हर हर ओम नमः शिवाय हर हर महादेव या सरला दर्शन घेऊन एक नंबर. यो काय आम्ही आता आधी कैलासला आलोय हा बघा वरपात पैसा वसुले आलो आपण. लय चांगलं आहे वगैरे, लय बेकार झंडे आहे. आयुष्यात एकदा तरी आधी कैलास ओम परत तरी बघायला या तुम्ही पण. एकदम पैसा वसूल आहे. तर मित्रांनो आता मी चाललोय पार्वती कुंडला. मामा मामी आहे सोबत, मम्मी पप्पा पुढे गेलेत. आता तुम्हाला पार्वती कुंड दाखवतो थोड्याच वेळा. आता येईन काहीतरी 2 किलोमीटरची ट्रेकिंग आहे आमची. त्यानं पार्वती कुंड दाखवतो तुम्हाला. तर कंटिन्यू राहा. थंडी खूप जोरात आहे इकडं, पण नजारे भाषेत एकदा तरी केला पाहिजे ना मामा. एकदा तरी करा सगळ्यांनी. तिकडं आता मोफो पुढे गेलेत. लोकेशन बघा तिथं आधी कैलास आहे आपला. एकदम असं स्वर्गात आल्यासारखं वाटते मामा. स्वर्गात आलो स्वर्गात आल्यासारखं वाटते. अरे महादेव. गाईस एवढा पट्टा होता, थोडा दम लागला. हाँ भैया क्या बोल रहे हो? यही है अभी. आता इथनं प्लेन्स आहे जरा. बघू थोडा तिकडे दम लागला. ऑक्सिजनची जरा कमी आहे इकडं. जे बोलतात ते बरोबर बोलतात की कमी होते. दम नाही लागून द्यायचं आहे स्वतःला. बस एवढं. आता पार्वती कुंडजवळ चाललो आपण. इथं जरा जास्तच कमी ऑक्सिजनची. दम लागून दिला की ऑक्सिजनची खूप बेकार कमी होते. श्वास घ्यायला असा आहे ना, श्वास असे फुलते एकदम. आता समोर पप्पा चालला माझा. तर मित्रांनो आता पोचायला आलो आपण. आता प्लेन्स होता. आता इथं पोचायला आलो. बघा तिथं मंदिर आहे. तिकडं पुढं मंदिर आहे. आय थिंक सो तिकडंच आहे आपला जो गौरी कुंड आहे तो तिकडंच आहे. पार्वती कुंड. आता तिकडं जो पार्टने येत आहे ते सगळे पप्पा वगैरे मामा वगैरे ना तिकडे. चला आता डायरेक्ट तिकडेच भेटू. आता जास्तीत जास्त क्लिअर झालंय मित्रांनो. बघू शकता आधी कैलास. अजून थोडा वेळ इथले दगड ना ते अजून जातील. असं एकदम भारी वाटतं बघायला. आपली पब्लिक येत आहे अजून. नंदी महाराज मित्रांनो. इकडं महादेवाचं मंदिर आपलं. गौरी कुंड पार्वती कुंड सोनी. आणि आधी कैलास पूर्ण आता क्लीन झालंय, क्लिअर झालं. एकदम पैसा वसूल आहे. इतका क्लिअर आहे. अख्खी कुंडमध्ये अख्खी आधी कैलासची छाया दिसते. महादेव जय मल्हार. भोले.
मोरया शंभो मजकोणकारी नमो देवे महादेवे शिवावेवी शत्रम नमो नमो प्रस्कार मागे भगवान चौचरणी सुख समृद्धी द्यावी आशी हेच मागणे. बम बम हर हर महादेव महादेव महादेव. तर मित्रांनो आता निघतोय आम्ही इथनं. फोटोशूट चाललंय. मी चाललोय आता डायरेक्ट गाडीजवळ. आणि दिवस वाढला ना पाहिजे. उतरतोय आणि हे चढतोय. चला पटापट चल. बघा मित्रांनो किती भारी लिहिलं इकडं. विथ एव्हरी ब्रेथ चॅन्ट द नेम ऑफ शिवा अँड फील हिज डिवाइन एनर्जी विथ यू. म्हणजे प्रत्येक श्वासात महादेवाचं नाव घ्या आणि त्यांची शक्ती तुमच्या सोबतच चालणार आहे, असा तिकडे लिहिलंय. बघ किती भारी लिहिलं. हर कदम पर जीती हुई जंग, हर श्वास एक प्राप्त आशीर्वाद आहे. बघ किती भारी लिहिलंय. तर मित्रांनो आता मी चाललोय ओम पर्वतला. आधी कैलास झालेला आहे आपला. काही काहींना झाली थोडीशी प्रॉब्लेम, म्हणजे आपल्या गाडीत तर नाही पण दुसऱ्यांना काही प्रॉब्लेम झाली. पण ठीक आहे येतील आता. पण तुम्ही बघितलं आधी कैलास लय भारी होता. आता आपण जरा ओम पर्वतला किती रनिंग आहे भैया? कितना रनिंग आहे ओम पर्वत का? 2 घंटा हे तिथं एवढं नाही ट्रेकिंग. अर्धा किलोमीटरचं वाटतं. A few inches later. तर मित्रांनो फायनली आम्हाला ओम दिसले. आणि यावर्षी आमचं नशीब एवढा भारी, आम्हाला एक से म्हणजे दोन ओम दिसलेत आम्हाला. आणि याची खुशी तुम्ही बघू शकता पाठी. आम्हाला ओमचं दर्शन झालेलं आहे. एक नंबर. आम्हाला आशा नव्हती की आम्हाला ओम दिसेल, पण आम्हाला दिसला. आमच्या पाठीशी शंभो महादेव आहे. बघू शकतो मी. एकदम भारी. एक तर साईडलाच आम्हाला 2 दिसलेत. एकदम भारी वाटला. तर आता इथं आलोय आणि ड्रायव्हरला इथं जास्त काय नाही ओम आहे फक्त. इथं व्ह्यू बघणार का. आणि इथं त्यांचं मंदिर आहे. इथं मंदिर आहे तर ओम आहे. आता इथं बघू पहिलं काय खायला भेटे. भूक पण लागले. त्याला दर्शन घेऊ चांगला. आजी बघा चलो अभी आगे. मित्रांनो बारीक मुलगा पण आला बघूया का. पण तुम्ही रिस्क नका घेऊ कारण की तो प्रेशर लय कमी आहे. आलाय तर ते इथले त्यांना जरासा सवय म्हणून ठीक आहे. बाकी रिस्क नका घेऊ. ओम बघून घ्या मित्रांनो. आता इथनंच आपण जाणार डायरेक्ट खाली. तर ओम नमः शिवाय, हर हर महादेव. पैसा वसूल होता. आधी कैलास ना हा दोन्ही एकदा तरी लाईफमध्ये केलंच पाहिजे. चला तो गाईज आपलं इथलं पण दर्शन झालेलं आहे ओम पर्वतचा. आता आपण चाललो धारचुलाला परत. आपण इथं स्टे नाहीच करायचं आहे आय थिंक सो आज तर, कारण की आपल्याला धारचुला जाऊन परत पुढचा प्रवास करायचा आहे चालू. सो आता मी तर आलो आहे. येतात हळूहळू मी येऊन बसलो आहे. मला पाण्याचे ताण वगैरे लागले नाही. मी येऊन बसलो. आता दर्शन वगैरे झालं आहे. लय भारी आहे. स्वर्गाहून काही कमी नाही आहे. स्वर्गापेक्षा कमी नाही ओम पर्वत. हळूहळू असं वारं वगैरे जास्त फुटलेलं तर मला असं वाटतं मोसम हळूहळू खराब होईल. त्यापेक्षा आधी निघालेला बरा आपला इथनं. हर हर महादेवचं नाव घेऊन आता पुढचा प्रवास चालू करूया. चला
तर मित्रांनो आता आपण आलोय महाकाली मंदिर आहे इथं. ही स्वतः प्रकट झालेली महाकाली बोलतात तिकडं. आलो मंदिर बघू. आम्ही आलो ओम पर्वतचं दर्शन घेऊन. आता इथं कालीचं मंदिर आहे तिथे. कसं वाटलं मंदिर? एकदम भारी दर्शन, एकदम भारी झालं. एक नंबर दर्शन, लय भारी. इकडं होता मेन याचा हनुमानाचा मंदिर आणि इकडं होता महाकालीचा मंदिर जो मेन. आणि आपली मंडळी काही A few inches later. काय आता आम्ही आलेलो आहे परत धारचुलाला. सगळं झालेलं आहे एकदम. आता दमलेलो आहे आम्ही सगळे. आणि आता रूम्स घेतलेत आधी कैलाश होमस्टे म्हणून. आता तिथं आम्ही चाललोय. बाकी बॅग्या आणि आई वगैरे सगळे गेलेत याच्यात गाडीमध्ये. आम्ही सगळे चाललोय चालत. आम्ही चाललोय चालत. तुम्हाला रूमवरती जाऊन भेटतो ना. आता पण आलोय रूममध्ये. आणि आपण धारचुलाला आधी कैलाश स्टे म्हणून होमस्टे म्हणून असा होता तिकडं आपण घेतला आहे रूम. थोडी रूमची हालत बत्तर आहे. थोडा करून घ्या असा रूम आहे. आणि आता इथं जेवण वगैरे बनवणं चाललं आहे. चेंज वगैरे केलं आता जेवण वगैरे. आजी काय करतं? सामान भरतो. सामान भरल्यावर जेवण करतो. जेवण होतो आमचा. जेवण झालं. मम्मी काय करते जेवायला वगैरे? जेवायला आता आपल्या जेवण आहे. पापड तळले, डाळ आहे, भाकरी आहे, डबल शेंगा आहेत, तेल कांद्या शेंगांची भाजी केली. मामी भाऊ आहे तर मामी तू काय बनवते? मी डाळ बनवते. डाळ बनवायला बसले. जेवण बनवते. पापड उरली वाटते. पापड बनवते. पापड भाकऱ्या बनवत्या. या मेन आहे. इकडे जाड जर रोट्या भेटल्या त्यापेक्षा आपल्या भाकऱ्या बऱ्या. आपलं काय चाललंय? सामान ठेवायचं चाललंय. येत ना त्यातनं येण झालं. काय करणार? सारखं करून ठेवते. तिकडे झालं आपलं. हो आता सारखा करून ठेवते. जेवायला बसवलं. आता जेवायला बसू. आता जेवायला बसू. बाहेर पण बघून फोन इथं आमचं जेवण बनते नाही त्यांचं जेवण पण झालंय. काय बोलतो? अरे बघ बेकार. अरे जेवण पण झालं तुमचं इथे सगळं. तिथं अजून जेवण बनते लोकांचं. काय बनवलेलं? डाळीची आमटी, वांगा तळला आणि भात, पापड तळलेले आणि वांगे. झाला. ए जेवला काय? झाला. आहे पण तुझा किंग आहे इथं. चल झोप झोप. हा गुड नाईट. काय बनवलं जेवायला? भाकरी. फक्त भाकरी. भाकरी आणि चवला. चवला. आणि उपासाची भाजी. की कोणला? मला. जेवलो मी. मग जेवला कोणला? अच्छा अच्छा ओके. जेवले का नाही? जेवले. मग हे काय करतंय? उद्याची तयारी. अच्छा ओके ओके. पुढे विचारू आपण.
जेवले का? आमची भात केला आम्ही मस्त जेवलो आता झोपतो मग उद्या आम्ही 5 वाजता उठणार नैनिताल खायची दाल सर्विस यात्रा करणार होता उद्या पातळ होऊन जेवला काय? तो जय जेवला तो वाचेल ते नुसतं. आणि तू काय असंच बाजूला गिफ्ट भेटलंय का? 750 घेतलंय. गिफ्ट दिलेलं आहे माझ्या मित्राला. कोण आहे मित्र? गिफ्ट ओम पर्वतचा उत्तराखंडात मित्र आहे, त्यांनी याला गिफ्ट दिलेलं आहे ओम पर्वतचा. जेवला काय? जेवलो मस्त. सुकाट भाकरी खाल्लेली आहे. उद्याची तयारी असं आहे की आपला सकाळी 5 वाजता जागेश्वर धाम, पाताल भुवनेश्वर आणि शंकराचा एक स्थान आहे. एक उभंचं स्थान आपला याचा सूर्याचा. ते 3 पॉईंट उद्याच्या ह्याच्यात कवर करायचे आहेत लवकरच. हां स्टे वगैरे पाताल भुवनेश्वर किंवा कैची धामच्या आसपास होणार आहे. हां नंतर जागेश्वरमध्ये होईल. रनिंगची हिसाबात आहे. जशी रनिंग होईल तिकडे स्पॉट आपला होईल. रात कंटिन्यू तुम्हाला दिसेल ब्लॉगमध्ये बघायला. आता पुढच्या काय ब्लॉगमध्ये. चला आता पुढे विचारू. ठीक आहे जेवले? जेवायला बसले जेवायला जेवण बनवते आपण. गाड्या का तुमची राव तुमचा बार पटकन झाला काय डाल नाही. आमचा बनते अजून. तिथं 2 परिवार जेवण झोपले. बटाट्याची भाजी भेंडीची भाजी चपात्या जेवायला या. मामा कसं वाटलंय? अरे एक नंबर. प्रवास मध्ये एवढा थकलो ना काय हो, आज सगळे थकले. थोडा डेंजर होता, रिस्की होता, पण नशिबात होता म्हणून भेटला आम्हाला. जरा चांगला आला आमचा. एक नंबर झाला एक ना? नंबर दर्शन. या नक्की या. नक्की या. आधी परत करा. एकदा तरी करा. एकदा तरी करा आयुष्यात. जेवण झालं का? तुम्ही पण जेवले? अच्छा बाकी आहे. जरा कोणतरी बाकी आहे. पापड आणि कोबीची भाजी बनवते. अच्छा जेवायचं बाकी आहे. हे पापड. पापड लोणचा ही कोबीची भाजी. हो ठीक आहे. खिचडी जमले. मस्त रूम बघा तुम्ही. ओके चला मग जेव्हा झोपा, आराम करा. वगैरे करतात. जेवण आलेलं आहे. जेवतो भेटतो तुम्हाला जेवायला.